वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या घराड्यात असतात। आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडे प्रवेश असायचा। मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो आणि त्याच्या काय अडचणी असतील, त्याचे जी समस्या असेल ती तिकडे मांडतो। मंत्रालयामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि मग काही आंदोलनकर्त्यांनी तर तिकडे काय ते जाळीवर उड्या मारणं, तिकडे आंदोलन करणं असे पण प्रकार केले दुर्दैवाने। आता ही त्याचं मी समर्थन करत नाही, परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचा त्याचं काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्यासोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील आणि म्हणून ते लगेच चांगले झाले आणि हा वाईट हे कोण वाईट झाले अशातला काही भाग नाही। गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते, त्याचं कोणीच समर्थन करणार नाही आणि आपण बघितलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं त्या ठिकाणी आहे। संजय राऊतांनी पण काही फोटो ट्विट केलेले आहेत जे मुख्यमंत्र्यांसोबत होते। त्याचं असे म्हणणे गायकवाडांकडे मुख्यमंत्र्यांचे 150 कोटी होते असा आरोप देखील त्यांनी केला। गायकवाडांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे 150 कोटी रुपये आहेत अशा स्वरूपाचा आरोप देखील त्यांनी केला। गायकवाड राऊतांना भेटलेले असतील, मग त्यांच्याकडे हिशोब असेल सगळा। आता राऊतांना कोण सिरियस घेत नाही, त्याच्यामुळे दादा नितेश राणेंनी जे काही मालेगावच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं त्यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत या वक्तव्यावर मी माफी मागणार नाही असं नितेश राणे म्हणतात। मला वाटतं की मालेगावकरांच्या भावना मी यापूर्वीच व्यक्त केलेल्या आहेत। म्हणजे काही आता प्रत्येक समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात, पण त्या प्रवृत्तीच्या नावाने आपण सगळ्यांना जर एका याच्यात जर त्याचं मोजदाद करायला लागलो तर कुठलंही असू दे तर ती गोष्ट बरोबर नसते। संपूर्ण मालेगावला पाकिस्तानचं उपमा दिलं, मग तेच मी सांगितलं की ते गोष्ट बरोबर नाही। आता आम्ही राहतो तिकडे, नाही मला नाही वाटत की इतकं गंभीरपणे काही घेण्याची गरज आहे। आता काय राहिलं स्थानिक पातळीवर तर आम्ही निपटवतो ना दादा। प्रश्न सोडवत असतो आम्ही। राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झाला असा आरोप वट्टीवार यांनी केला। विजय वट्टीवार काय राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झालाय असा आरोप विजय वट्टीवार यांनी केला। हा बोला, आगामी बोला नाही, मला त्याच्यातली माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही। आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात नाशिक या लोकसभेच्या मतदारसंघावरून काही महंतांनी तय केला होता। वारकरी संप्रदाय असेल, असेल अशाही संघटनांनी नाशिक